जोपर्यंत आपणच उरावर आपल्या वयाचे हे करतो मग म्हणतो हा चांगलं आहे, फरक चांगलं आहे, घे घे घे, मला काय अडचण नाही. तुम्ही वा बाजूला तुझ्याशिवाय काय नाही, बरंच तो कोणाला तिथं आणतो आणि ते करायला होतो. कीर्तनातून अशा प्रकारचे आक्षेप काही नाही घेतलेले. हे जर घेत नाहीत कीर्तनाचे पैसे तर यांचे मोठं कसे काय वाढायला लागलेत. कीर्तनातून अशा प्रकारचे आक्षेप काही नाही घेतलेले. खरं तर त्या मठाचा आपला काहीच संबंध नाही. आमच्या बापाने काही आम्हाला कमवून ठेवलेलं नव्हतं की ते तिथं दिलेलं आहे. आणि मठाला तुम्ही द्या तर आम्ही कार्यक्रमाला येतो असं आम्ही कुठं कीर्तनाला गेल्यावर हे म्हणत नाही. मठ बांधणारे दुसरेच आहे, ज्यांना तिथं राहायचंय ते बांधतात. फक्त जसं ते मोदींनी म्हटलं होतं की आम्ही कोण आहे, चौकीदार. तसं चौकीदाराची भूमिका आम्ही करावी लागते, कारण आम्ही तिथं राहावं लागतं ना. मग तेवढं कष्ट करतो ना आम्ही. चौकीदार आहे, काय संबंध नाही. मठ दुसऱ्याचा आहे, दुसरे पैसे खर्च करतात, ते बांधतात, आमचा काय संबंध आहे. मी तुमचा नाही, आमचा नाही, आम्ही तर तुमचाच म्हणतो. आता तुम्ही मी काय करणार आहे त्याला सांगा ना. आम्ही त्याला आमचं नाव दिलंय का? त्याला नावही त्याच आहे. जे बांधतात ते त्याचे भक्त आहेत. त्यांना इथं याने येऊन राहण्याकरता व्यवस्था व्हावी म्हणून ते करू लागलेले आहेत. आता आमचा काय संबंध आहे, कीर्तनाचा काय संबंध आहे. पण हे तितकंच खरं की जर त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकला, त्याला करायचं असलं त्याला करायचं. बरं, जशी किती काही उदाहरणे आहेत. ज्यांच्या गावाला मी कधी गेलो नाही, कधी कीर्तन केलं नाही, त्यांचं गावही मला माहिती नाही, अशा लोकांनी तिथं बांधकामाकरता लाख रुपये दिलेले आहेत. 5-5 लाख रुपये दिलेत. त्यांच्या खोल्या बांधलेल्या आहेत. आणि आम्ही तसे खोले बी म्हणजे ते खोले बांधले म्हणजे त्याची झाली असं नाही, ते ट्रस्टीचे आहे. आपला काही संबंध नाही ना. पण आता त्याला करायचं असेल तर आम्ही नाही म्हणलं तरी तो बांधून अशा प्रकारचं करायला लागेल. करणारा तो आहे, करायचंय त्याला. हे सगळं पुरवणाराही तो आहे. तो कोण? तो आमचा बाप पांडुरंग विठ्ठल, माय बाप चुलता.